नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शहरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल या खेळाला चालना देण्यासाठी ठाणे पूर्व भागात उभारण्यात आलेल्या पिकलबॉल कोर्टाचं भव्य उद्घाटन आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि द्रोणाचार्य क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. ठाण्यात यापूर्वीही काही खासगी पिकलबॉल कोर्ट उपलब्ध असले तरी सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होईल असे हे पहिलेच महत्त्वाचे कोर्ट मानले जाते. ठाणे पिकलबॉल असोसिएशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, सचिव आल्हाद जोशी, ठाणे पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर डुमरे, सचिव सचिन मोरे, ॲडव्होकेट सुभाष काळे, संस्थेचे संचालक भुळे तुरुकमाने तसेच मेधा भंडारी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या कोर्टामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पिकलबॉलसारख्या आधुनिक खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळतील आणि व्यावसायिक स्तरावरती संधी निर्माण होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. IPLच्या धर्तीवरती घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन सोसायटीतर्फे 2 दिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला आणि पारिजात रॉयल्स संघाने नेट बॉशर्स संघाचा पराभव करीत पहिली पारिजात क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने आणि ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गोदापुरे यांनी स्पर्धेचं उद्घाटन तसेच उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करीत सोसायटींच्या उपक्रमांचं कौतुक केलं आहे. पारिजात गार्डन गृहसंकुलनात बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होतं. IPLच्या धर्तीवरती खेळाडूंचा लिलाव होऊन 8 संघांनी लीग सामन्यात प्रत्येकी 7 सामने खेळून स्पर्धा गाजवली. प्रत्येक संघात 40 वर्षावरील एक खेळाडू आणि त्यांनी गोलंदाजी करणं अनिवार्य होतं. 64 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक दादा कदम यांच्या हस्ते पार पडले. तर ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, ठाणे महापालिकेचे उपायुक्त गोदापुरे यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी करीत सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांची मने जिंकली. दिवस रात्र झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारिजात रॉयल्स संघाने नेट बाशर्स संघाचा पराभव करीत चॅम्पियनशिप कप जिंकला. या स्पर्धेत मालविकार म्हणून प्रितेश जाधव, उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रतीक जाधव, उत्कृष्ट गोलंदाज यज्ञेश पांचाळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वेदांत बोडेकर यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा कमिटी आणि संघ मालकांच्या हस्ते विजेत्यांना आणि प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रितेश जाधव, ओम जाधव, राहुल पाल, सुमेर राठोड, प्रशांत मदने, सुधीर दुधाने, जुगल सिंग, अविनाश पाटील, विशाल पाल आणि दिलीप शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ठाणे महापालिका हद्दीतील सर्वच प्रभाग समिती हद्दीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 33 मध्ये सर्वकर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आली. सर्वकर स्वच्छता मोहीम फक्त ठाणे शहरात मर्यादित न राहता ती महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागामध्ये राबवली गेली पाहिजे. या हेतूने महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रत्येक आठवड्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 33 या ठिकाणी ही मोहीम राबवताना ठाणे शहर, दिवा, मुंब्रा, कळवा अशा पद्धतीने राबवण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आज दिवा प्रभाग समिती 33 अंतर्गत वाय जंक्शन ते कौसा तलाव तसेच चरणीपाडा रोड ते परिसर येथे सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेची शपथ घेत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 150 सफाई कर्मचारी, 2 जेटिंग गाडी, जेसीबी, डंपर, लहान मोठ्या 10 घंटागाड्या होत्या. सदर मोहिमेअंतर्गत एकूण 14 टन कचरा, माती उचलण्यात आलेली आहे. तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्यात आले. तसेच विविध ठिकाणी चिटकवण्यात आलेले जाहिरातीची पत्रकं देखील काढण्यात आलेली आहेत. स्वच्छता मोहिमेसाठी उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, फायलेरिया विभाग, बांधकाम विभाग उपस्थित होते. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आरोग्य अधिकारी राणी शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वाखरिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक डोगर परदेशी, लक्ष्मणपुरी गौरी तांबे, स्वच्छता निरीक्षक तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सदर नाट्यगृहाचं भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आलं आहे, परंतु निधीअभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असं सरनाईक यांनी सांगितलंय. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावरती उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहामध्ये 2500 आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसने तसेच 2 बाल्कनी, प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणं शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी 1500 ते 2000 नागरिक उभं राहू शकतील. तसेच लाईव्ह इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केलं जाणार आहे. वाहनतळांची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय 3 मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे, आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय. अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेतर्फे भक्तिमय वातावरणामध्ये हनुमान जन्मोत्सव, मोफत आरोग्य शिबिर व भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न झाला. अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि समाज उपयोगी उपक्रमांनी परिपूर्ण अशा वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच परिसरामध्ये धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंदिरामध्ये अभिषेक, पूजन आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मोफत आरोग्य शिबिर. शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एपेक्स हॉस्पिटल मुलुंड यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी व उपचार करण्यात आले. विशेषतः हाडांचे विकार, सांधेदुखी, पाठदुखी तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांवरती मार्गदर्शन व औषध उपचार देण्यात आले. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देण्याचीही माहिती दिली गेली. या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. आयोजकांच्या वतीने सर्व रुग्णांची नोंदणी, मार्गदर्शन व औषध वितरणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सभागृह नेते तसेच पालघर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, विभाग प्रमुख प्रशांत पाटील, नरेश मोठी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यामध्ये आणखीन एक आकर्षक बिंदू ठरला. ढोलताशांच्या गजरामध्ये भगव्या पताकांनी सजलेल्या या मिरवणुकीत तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जय हनुमानच्या जयघोषामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी ह भ प इंदोरे महाराज यांचे कीर्तनही मोठ्या भक्तिभावात पार पडले. त्यांनी आपल्या प्रवचनातून सामाजिक एकोपा, सेवा आणि भक्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कीर्तनाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच महिलांसाठी सायंकाळी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. एकूणच धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हनुमान जन्मोत्सव सोहळा नागरिकांसाठी संस्मरणीय ठरलाय. आयोजकांनी भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी मस्के साहेब, आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे. त्याचप्रमाणे मला वाटतं आजचा कार्यक्रम हा मला वाटतं वर्षानुवर्ष हा कार्यक्रम घेतोय. गेले 26 वर्ष हा कार्यक्रम घेतोय. अंजनी पुत्र सेवाभावी संस्था यांच्याकडनं हा कार्यक्रम होत आहे. सल्लागार माझे मिस्टर रमाकांतजी पाटील आणि अध्यक्ष विवेकदादा पाटील आणि आमची पूर्ण टीम. मी या लोकांना खरंच मनापासून धन्यवाद देईल की आजच्या कार्यक्रमाचा हनुमंत जन्मोत्सव जरी साजरा करत असलो तरी या जन्मोत्सव साजरा करताना सगळ्या जनतेचं आरोग्य कसं चांगलं राहील याचा सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं की पूर्ण दिवस आज सकाळपासून एक आरोग्य शिबिर होतं. बॉडीचे पार्ट जेवढे आपले असतात, जेवढे अवयव आपले आहेत त्या पूर्ण अवयवाला म्हणजे डोळ्यांचं तपासणी असेल, डोळ्याला चष्मा असेल, आपल्याला कानांसाठी मशीन होत्या, ज्यांना ब्लॉकेजचं ऑपरेशन असेल, लहान मुलांना जर हृदयाला होल असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याचप्रमाणे ॲक्युप्रेशर तपासणी करून बऱ्याच जणांचं मला वाटतं आज बऱ्याच जणांना त्याचं निधन देखील दिलेलं आहे. मला वाटतं जे जे आजार आहेत त्याच्यावरती जे जे उपाय आहेत त्याचं संपूर्ण आरोग्य मोठं भव्य दिव्य असं शिबिर लाभलेलं अनेक माझ्या ठाणेकरांनी, कोपरी ठाणेकरांनी याचा लाभ घेतलेला आहे. प्रथम मी कोपरी गाव आणि कोपरी ठाणे पूर्व विभागातील सर्व तमाम नागरिकांना हनुमान जयंती उत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. गेले 22 वर्ष या ठिकाणी कोपरी गावामध्ये अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक प्रकारची मेडिकल शिबिरे, अनेक प्रकारचे अन्नदान क्षेत्र आणि अनेक असे संगीतमय भजन, पालखी सोहळा, अशा अनेक कार्यक्रम महिलांसाठी मग असतील हळदी कुंकू समारंभ किंवा लकी ड्रॉ असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवले जातात. आज सुद्धा अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था व एपेक्स हॉस्पिटल मुलुंड यांच्या वतीने बऱ्याचशा शस्त्रक्रिया, ज्या मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या गरीब जनतेला, गोरगरीब माणसांना, गोरगरीब महिलांना ते पेलवत नाही, त्या सर्व ऑपरेशन, छोटे मोठे ऑपरेशन असतील, महात्मा फुले आरोग्यदायी योजना व पंतप्रधान आयुष्यमान आरोग्यदायी या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या योजना आहेत सगळ्या योजना एपेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही मोफत असं ऑपरेशन सुद्धा बरेचसे ऑपरेशन ठेवलेले आहेत. मी तमाम नागरिकांना आवाहन करेल की खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगले डॉक्टर्स उपस्थित आहेत. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, डोळ्यांचे डॉक्टर्स आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत, मोफत औषध वाटप आहे. अशा अनेकांचा लाभ घेण्यासाठी आपण अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्था, अंजनीपुत्र हनुमान मंदिर कोपरीगाव इथे आपण उपस्थित राहून सर्वांनी याचा लाभ घ्यायचा. नमस्कार, माझं नाव नरेश मोरे. मी वैद्यकीय मदत कक्षामध्ये काम करतो आणि त्याचप्रमाणे आज मला दादांनी दरवर्षी इथे हनुमान जयंतीला आम्ही कार्यक्रम ठेवतो. त्या माध्यमातून मी इथे मोफत ऑपरेशन्स हा मोठा शिबिर आमचा मेन हे असतो. त्यानंतर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मा वाटप, कानाची मशीन, ॲक्युपंक्चर जेवढ्या होईल तेवढ्या सुविधा मी इथे पुरवायचा प्रयत्न करतो. आणि ही संधी मला
अंजनपुत्र सेवाभावी संस्था मला प्रत्येक वर्षी ते देते आणि मला हे करण्याची ताकद, जसं आता ताई बोल्या, मुख्यमंत्री आपले होते एकनाथ शिंदे साहेब, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडनं ही ताकद मला मिळाली. आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे सर, त्यांच्याकडनं मला ही ताकद मिळाली. आज मी बरेच ठिकाणी आरोग्य शिबिर करतो, पण मला इथे हनुमान जयंतीला इथे करायला जी मजा वाटते ती मला कुठे एवढी मजा येत नाही. इथे मी आपल्या घरच्यासारखं शिबिर करतो आणि सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा हनुमान जयंती सोहळा, त्याला कारण अंजनी सेवाभावी संस्था आणि प्रमुख सल्लागार आपले सर्वांचे आदरणीय दादा रमाकांत दादा पाटील आणि आवडत्या नगरसेविका, स्थानिक नगरसेविका, उत्कृष्ट नगरसेविका सौ मालतीताई रमाकांत दादा पाटील आणि सर्व या संस्थेचे सभासद आणि ग्रामस्थ, गावकरी, वारकरी, धारकरी सगळ्यांच्या विद्यमाने, सहकार्याने आणि आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. हनुमान जयंती निमित्त पूर्ण महाराष्ट्रात जरी कार्यक्रम चालू असेल, पण अगदी कमी अंतरावर सगळ्याच ठिकाणी पालखी आहे. पण श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. हनुमंतराय सर्वांचं कल्याण करो, सर्वांना आरोग्य दे, देव ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हनुमान. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.